नमस्कार. प्रॉपर्टी इन रत्नागिरी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मी अमित परब. आज तुम्हाला मी संगमेश्वर रेल्वे स्टेशनच्या जवळपास असलेली अशी एक शेतजमीन दाखवतो आहे. 1 एकरचा प्लॉट आहे. 40 गुंठेची जागा आहे. वर्ग 1ची जमीन आहे. 7/12 क्लिअर टायटल असलेली रिसेल प्रॉपर्टी आहे. आता हे समोर दिसतंय हे संगमेश्वर रेल्वे स्टेशन आहे आणि या ठिकाणी मेल एक्सप्रेस गाड्या या ठिकाणी मुंबई ते गोवा अशा धावत असतात. आता हे संगमेश्वर रेल्वे स्टेशन आणि या ठिकाणी मधु दंडवते यांच्या कृपेने कोकण रेल्वे कोकणामध्ये आली आणि त्यांच्या कृपेने आता या ठिकाणी कोकणामध्ये रेल्वे येते. तर मंडळी, आपल्याला आता हा दिसतोय हा मुंबई गोवा हायवे आणि ह्या मुंबई गोवा हायवेपासून मोजून एक 8 किलोमीटरच्या अंतरावर गाव वस्तीमध्ये असलेली ही शेतजमीन आहे. तालुका संगमेश्वर, जिल्हा रत्नागिरी येथे असलेली ही शेतजमीन आहे. मंडळी, ही शेतजमीन गाव वस्तीपासून थोडीशी म्हणजे एक 800 मीटर आतमध्ये एक जंगल पार्ट आहे. थोडासा आजूबाजूला वस्ती नाही आहे, पण या ठिकाणी ही डेव्हलपमेंट या ठिकाणी केलेली आहे. ही शेती डेव्हलप केलेली आहे. बघू शकता आजूबाजूला वस्ती जी आहे ती 500 मीटरच्या अंतरावर वस्ती आहे, गाव वस्ती आहे. आणि आता हा जो प्लॉट आहे हा रिसेल प्लॉट आहे. या ठिकाणी ही शेतजमीन विकत घेऊन या ठिकाणी ही डेव्हलपमेंट ह्या एका शेतकऱ्याने केलेलं आहे आणि ती डेव्हलपमेंट करून या ठिकाणी फार्म हाऊस बांधण्यासाठी जागा प्लेन केले आणि वरच्या साईडला प्लांटेशन केलं आहे. आवळा आहे, त्याच्यामध्ये फणस आहे, चिकू आहे, पेरू आहे, अशा वेगवेगळ्या क्वालिटीची झाडं या ठिकाणी लावलेली आहेत. ती या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून, या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. आता हा प्लॉट कसा आहे, स्टेप वाईज आहे. डांबरी रोडपासून थोडंसं स्लाइडली चढ, त्याच्यानंतर स्टेप आहे, त्याच्यावरती एक स्टेप, असं 3 स्टेपमध्ये हा प्लॉट आहे. आता हे झाड लावलेलं आहे, केशर आपूस आंब्याचं झाड लावलेलं आहे. आणि प्लॉटमध्ये जो बाजूचा एक प्लॉट आहे 1 एकरचा, तिथे पण फार्म हाऊस बांधलेला आहे. आता ही काजूची लागवड, काही ठिकाणी काजूची झाडं लावलेली आहेत प्लॉटमध्ये. पाण्याची टाकी या ठिकाणी ठेवलेली आहे, पाण्यासाठी पाणी या ठिकाणी स्टोरेज करून ते पाणी या ठिकाणी झाडांना वापरण्यासाठी हे केलेलं आहे या ठिकाणी. आता या ठिकाणी लाईट कनेक्शन नाही आहे. लाईट कनेक्शनसाठी तुम्हाला सौर ऊर्जेचा वापर करावा लागेल किंवा या ठिकाणी तुम्हाला स्वतंत्र लाईट कनेक्शन घ्यावं लागेल. तसेच पाण्यासाठी या ठिकाणी बोरवेलचा उपयोग करू शकता तुम्ही. बोरवेल या ठिकाणी मारून पाण्याची उपलब्धता करू शकता. कारण या ठिकाणी जागेमध्ये आजूबाजूला पाणी आहे, त्याच्यामुळे या ठिकाणी म्हणजे पावसाळी वाहणारे ओढे आहेत, त्याच्यामुळे या ठिकाणी पाणी हमखास या ठिकाणी तुम्हाला मिळू शकतं. बोरवेल खोदल्यास तुम्हाला या ठिकाणी हमखास पाणी मिळू शकतं. लाईट कनेक्शन तुम्हाला आणायचं असेल तर आणू शकता किंवा सौर पॅनलचा वापर या ठिकाणी सौर ऊर्जेवर लाईट या ठिकाणी उपलब्ध आपल्याला होऊ शकते. आता ज्या लोकांना असं शांत वातावरण पाहिजे, निसर्गामध्ये अशी शेती विकत घेऊन तिथे आपल्याला टायमिंग स्पेंड करायचा असेल तर त्या लोकांसाठी नक्कीच ही जागा उपयोगी आहे. आता काही ठिकाणी अशी प्लेन केलं आहे. आता ह्या जुलैमध्ये हा व्हिडिओ शूट केलेला आहे. थोडंफार गवत वाढलेलं आहे, त्याच्यामुळे काही आपल्याला भाग हा गवत वाढलेला दिसतो आहे. या ठिकाणी हे चिकूचं झाड लावलेलं आहे. अशी वेगवेगळ्या प्रकारची झाडं लावलेली आहेत. याच्यामध्ये आपूस आंबा आहे, काजूची झाडं आहेत, गवती चहा आहे, तसेच म्हणजे जी आवडीची नारळ सुपारीची झाडं लावलेली आहेत. आणि पाण्यासाठी या ठिकाणी म्हणजे जे पाणी आहे ते या ठिकाणी बाहेरून आणलेलं आहे आणि ते पाणी या ठिकाणी झाडांना घातलेलं आहे. आता हे पाणी तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध करण्यासाठी बोरवेलच मारावे लागेल.
दुसरा पर्याय दिसत नाही या ठिकाणी पाण्याचा, किंवा ग्रामपंचायतमधून तुम्हाला नळ पाणी योजनेचं पाणी मिळू शकतं, ॲप्लिकेशन द्यावं लागेल. अशा प्रकारची शेत जमीन आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. 1 एकरची जागा आहे आणि डांबरी रोडला टच आहे. मेन डांबरी रोड आहे, त्याला हा रोड टच असा हा प्लॉट आहे. वाडी वस्तीपासून 500 मीटर डिस्टन्सवर हा प्लॉट आहे. या ठिकाणी प्लांटेशन जागा मालकाने केलेलं आहे आणि ते प्लांटेशन आपल्याला पाहता येते. या ठिकाणी तार कंपाऊंड घातलेलं नाही आहे, पण ग्रीन नेट आपल्या प्लॉटच्या सभोवती या ठिकाणी जागा मालकाने फिरवलेला आहे. अशी शेतजमीन आहे. झाडं आहे तिथे, चिकूचं पेरूचं झाडं लावलेले आहेत काय, आणि ती प्लांटेशन त्यांच्या हिशोबाने त्यांनी केलेलं आहे. तुम्हाला इथे ॲडिशनल प्लांटेशन करायचं असेल तर तुम्ही करू शकता. फार्म हाऊस बांधू शकता आणि एक निवांत वातावरणामध्ये आपलं आयुष्य स्पेंड करू शकता. 1 एकरची जागा रिजनेबल किमतीमध्ये या ठिकाणी आपण आपल्याला देणार आहोत. तसेच म्हणजे ही शेतजमीन शेतीची आहे, त्याच्यामुळे तुमच्याकडे शेतकरी दाखला असणं आवश्यक आहे. शेतीचे दाखला तुम्हाला या ठिकाणी 15 दिवसामध्ये शेतकरी दाखला आम्ही बनवून देत असतो. शेतकरी दाखल्यासाठी तुम्ही आमच्याशी कॉल किंवा संपर्क करू शकता. तसेच ही प्रॉपर्टी तुम्हाला बघायची असेल फ्रीमध्ये आम्ही दाखवू शकतो. 40 गुंठ्याचा हा प्लॉट आहे, रिसेल शेतजमीन आहे आणि डेव्हलप केलेले आहे. तर नक्की